शुभ असते या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हरीश पांढरे यांना बहाल करावा. या चला लवकर. चला सामन्याला सुरुवात करायची लवकरात लवकर. प्रथमतः नाणेफेकी जिंकून शिरकप संघाने फलंदाजी स्वीकारली तर आमंत्रण केले ते क्षेत्ररक्षणासाठी टेंबरे या संघाला. गेम ऑन. नक्कीच आजच्या दिवसातला शेवटचा सामना. यावेळेस पहा घुटना टेक तमाशामध्ये फलंदाज बाद. ज्या काल्या पट्टीच्या बाहेर जर जेल पकडला ना तर नक्कीच 100 रुपयाचा मार्करी तुम्ही ठराल. कोणी असो, खेळाडू असो, प्रेक्षक असो, गोल्डन डकचा शिकार ठरलाय सतीश उर्फ जॉन डी. मैदानाच्या बाहेर गेला. नक्कीच पाहायला गेलं तर सचिन चोरगी. यावेळेस पहा सुरेख प्रकारचा चेंडू मैदानाच्या हाताला गेलाय. पंचांचा इशारा नक्कीच हवेत. फलंदाज बाद. नक्कीच रिव्ह्यू घेतला गेलाय. सॉफ्ट डिसिजन आउट. दर्जेदार षटकार. अठ्ठेचाळीस धाबा कवर लागला गेला. एका हाती झुंज देत असलेला फलंदाज वैभव सोकांडे मैदानाच्या थांबायचं नाव घेत नाहीये. सुरेख प्रकारची फलंदाजी नक्कीच मैदानाच्या पाहायला भेटतीये. वैभव ऑन फायर नाव. बॅटिंग बाबरेचा चांगला फायदा तर नक्कीच उचलला गेला. वैभवच्या माध्यमातून सुरेख प्रकारची फटकेबाजी जे मात्र मैदानाच्या आत पाहायला भेटतीये.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज, तर फलंदाजी मार्कवर एक रुद्र रूप धारण केलेला फलंदाज वैभव. यावेळेस हा स्टेप आउट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न तर नक्कीच होता. यावेळेस पहा फटका सुरेख आहे, चेंडू सीमा पार, मिलेगे रन 4, तो बेड़ा होगा पहा. यावेळेस फटका फसलाय, चेंडू खाली देवा येतोय आणि देवा कुठेही चूक करत नाहीये. फलंदाज बॅक टू द डकआउट. क्रमांक मैदानाच्या 6व्या षटकामध्ये सूर्यकाशी गोलंदाजी देवाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला भेटतीये. परंतु आता स्ट्राईकवर कोण असेल तर वैभव, एक रुद्र रूप धारण केलेला फलंदाज. यावेळेस पहा टेलिस्कोप मारण्याचा प्रयत्न तर नक्कीच होता, त्या दरम्यान क्षेत्ररक्षण झालं गेलंय आणि एक धाव तर पण पूर्ण केली गेली आहे. नक्कीच एक धावेने संघाची धावसंख्या दाबालकावर पुढे सरकेल. 58 धावा दाबालकावर लागल्या गेल्यात. 58 धावा दाबालकावर लागल्या गेल्यात. असं वाटलं नव्हतं की धावसंख्या एवढी होईल, परंतु एके हाती झुंज देत असताना फलंदाज वैभव नक्कीच 2 गडी तर गमावल्यानंतर 0 धावांवर गमावल्यानंतर कुठे ना कुठे बॅकफुटला संघ नक्कीच होता. कमबॅक केलं आणि नक्कीच एक चांगली धावसंख्या उभारायची घेतली आहे. नक्कीच एक धाव तर कंप्लीट केली जाईल ना. एक धावाने संघाची धावसंख्या दाबालकावर 59 धावा दाबालकावर लागली गेली आहे. आमच्याशी जोडले गेलेली आहे मान्य श्री गणेश शेठ बोंद्रे साहेब, जीबी ग्रुप संस्थापक अध्यक्ष व नामांकित उद्योजक. त्यांच्या सोबतीला प्रवीण म्हात्रे, रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध क्रिकेटर मान्य श्री प्रमोद विशे. नक्कीच मान्यवरांनी इथे उपस्थिती दाखवली आणि त्यांचं हार्दिक अशा प्रकारचं स्वागत असेल. पाहिलं गेलं तर या चेंडूवर आल्या 4 धावा आणि नक्कीच 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. 63 धावांवर जाऊन पोहोचली गेली. तर वैभव एका हाती झुंज देत असताना 14 चेंडूमध्ये 34 धावांवर खेळतोय. त्यामध्ये 5 चौकार आणि एक उत्तुंग असा षटकार मारलेला आहे. एकही चेंडू अजून निर्धाव नाहीये. या फलंदाजाचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर काय सुरेख प्रकारची फलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड विकेटने नक्कीच नवीन गोलंदाज येईल. गोलंदाजी मार्कवर रुपेश. यावेळेस पहा पहिला चेंडू निर्धाव येईल. स्ट्राईकवर वैभवला आणायचा प्रयत्न जर नक्कीच होईल. वैभव जर स्ट्राईकवर असेल तर नक्की एक चांगली धावसंख्या दाबालकावर लागवली जाईल. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. यावेळेस पहा फटका तर नक्कीच फसला गेलाय. त्या दरम्यान चेंडू धावतोय. नक्कीच पाहिलं गेलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच तिसऱ्या धावेला फलंदाज बाद होईल आणि स्ट्राईकवर असेल वैभव.
धन्यवाद. पाहायला गेलं तर वैभव इन स्ट्राईक. यावेळेस पहा नक्कीच सूर्य एक प्रकारचं चेंडू तर नक्कीच होता, परंतु उजव्या इशीच्या खूपच बाहेर. वाईट चेंडू सोयर मरा अव्वंतर धाब्याने संघाची धावसंख्या दापाल कबर 66 धावा दापाल कबर लागली गेली. यावेळेस पहा फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि चुकीचा परिणाम 2 धावा तर नक्कीच पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि नक्कीच 2 धावेने संघाची धावसंख्या दाबाल कबर 68 धावा. पंधरा चेंडू 36 धावांवर खेळतोय आणि एकही चेंडू निर्धाव अजून खेळला नाहीये. त्यामध्ये 5 चौकार असतील, एक उतुंग षटकार असेल. यावेळेस पहा फटका सुरेख आहे नक्कीच, परंतु देवा कुठेही चूक करत नाहीये. वारंवार देवाच्या माध्यमातून सुरेख प्रकारची कामगिरी होत असते. फलंदाज वैभव बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेस पहा फटका पुन्हा एकदा फसला होता, परंतु लाजवाब क्षेत्ररक्षक स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक सुरेख झाला गेलाय. त्या दरम्यान एकदा पूर्ण केली जाईल. एकदा संघाची धावसंख्या दाबालकावर 69 धावाला दाबालकावर लागले गेलेत. शेवटचा चेंडू या षटकातील या इनिंग मधला रिव्हर्स ट्राय तर नक्कीच केला गेलाय. तर धाव नाहीये, ही धाव नाहीये. किपरच्या हातून सुटला नाहीये चेंडू, धाव नाहीये. नक्कीच यापुढील समालोचन करतील अमरजी राऊत सर. त्यांना विनंती असेल अमर सरांना की आपण समालोचनासाठी यायचं आहे. चला लवकरात लवकर शिरगाव संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण जॉन्टी सर आपण जरा काळजी घ्या. संघ सचिन सातपुते उर्फ बंडू याच्याकडनं अमिर टेंबरेकर संघाला मनपूर्वक शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचबरोबर राहुल भोईर यांच्याकडनं देखील टेंबरेकर संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. वळूयात मॅचकडे. 42 चेंडू आणि आव्हान उभं केलं गेलं आहे ते मात्र सत्तर या धावसंख्येचं जवाब कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे दोन्ही संघाकडनं. या स्टेज पर्यंत, या लेवल पर्यंत, या स्तरापर्यंत हे दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळतात आणि दोन्हीकडनं जे काही एफर्ट्स लावले गेले पहिल्या डावामध्ये त्याचं कौतुक करावं तितकं कमी. 42 चेंडू आणि 70 धावांची असणार आहे आवश्यकता आजच्या 7व्या दिवसातला आणि सुपर 8 मधला हा शेवटचा सामना असणार आहे. इथून पुढचा प्रवास नक्कीच काटेरी असेल, परंतु त्या प्रवासाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजेच सुपर 8 मधला तुमचा विजय.
2 मिनिटं. चोरगे अँड परिवार टीम शिवप्रेमी शिरगाव जरा थांबा, आपण कमिटी आपल्याशी बोलेल. 2 मिनिटं शांत व्हा. आम्ही टेंबरेकर संघाचे जे खेळाडू आहेत, सचिन, निखिल, आपण आतमध्ये खेळाडू कक्षामध्ये बसायचंय प्लीज. जो काय असेल तो निर्णय घेतला जाईल आतमध्ये. तुमचे स्वतः कर्णधार सचिन आतमध्ये आहे, तो बोलतोय. अरे पेवेल प्रेक्षक कोण आहेत? टेंबरेकर सचिन, सचिन थोडंसं बाहेर काढ आपल्या प्रेक्षकांना प्लीज यार. टेंबरेकर संघ जरा सहकार्य करायचंय. टेंबरेकर संघाच्या सहकार्यांना खेळाडूंना विनंती आहे की आपण पॅव्हलियन मध्ये बोलू नका. आपला संघ नायक ऑलरेडी मैदानात आहे, सचिन स्वतः मैदानात आहे, तो बोलतोय सगळ्यांशी. जे काय असेल ते कमिटी आणि ते बसून ठरवतील, तिथं विचार करून ठरवतील. बाकी आपला कमेंटची काही गरज नाहीये. टेंबरेकर संघाचे सर्व समर्थक देखील, ग्रामस्थ देखील आणि मान्यवर, तुमचा संघ नायक मैदानात आहे की नाही, मग तो तिथे निर्णय घेईल. ओके, असोसिएशनची बाकी सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या आतमध्ये काय झाल्यात माहित नाही. दोन्ही संघाकडून आली आहे मान्यता. 42 चेंडू आणि 70 धावांचा असणार आहे आव्हान आम्ही टेंबरेकर संघाला. आणि या वेळेला सलामीवीरांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील आम्ही टेंबरेकर संघाकडनं फलंदाज सचिन, अनिल बेरे. आपण तिसऱ्या पंचांची भूमिका स्वीकारायची या लगेच. अविनाश देसले ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू ट्रॅकर बॉल भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात.
मुरबाड क्रिकेट नगीचा चित्ता म्हणून ओळखला जाणारा सचिन चोरगे अवघ्या एका धावेवर समाधान मानलं जाईल. पहिल्या एका धावेनं धावसंख्येचं खातं मात्र उघडलं गेलं आम्ही टेंभरेकर संघाकडनं. यावेळेला स्ट्राईकला असेल सचिन या षटकातला यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न सचिन सातपुते ट्रेडिंग शॉट दरम्यानच्या रिजन मधला हा आहे टेंभरेकर स्टाईल सीमा पार षटकार. शेवटचा ऑफिशियल कॉल मग कोणाचाच ऐकलं जाणार नाही, अजिबात नाही. जे नियम आहेत ते नियम प्रत्येक संघाला लागू. स्वतः आयोजक संघानं नॉकआउटच्या मॅच मध्ये 4 धावांची पेनल्टी स्वीकारली मित्रा. अजिबात कोणाच्या नियमांना इथं मात्र ग्राह्य धरलं जाणार नाही. जे मान्यवर असतील त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. 2 चेंडू आणि यावेळेला 7 धावा लाजवाब फटकेबाजी. आम्ही टेंभरेकर संघ यावेळेला आत्मविश्वासानं भरलेली फलंदाजी पाहायला मिळते. सचिन सातपुते ऑन फायर. स्विच आउट केला जाईल. फुल टॉस बॉल. सचिन सातपुते नावाचं वादळ घालताय थैमान. हाहाकार. इट्स नो बॉल प्लस षटकार एकूण मिळतील या 7 धावा. कॅश प्राइज आणि यावेळेला पंचांचा नो बॉलचा इशारा. 7 धावा. तिसऱ्या पंचांनी मात्र नो बॉल घोषित केलाय. संघाची धावसंख्या 2 चेंडू आणि जवळपास 14 धावा. बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळाले शिवप्रेमी शिरगाव या संघाकडनं तुषार. यावेळेस पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजांच्या मनसुब्यांना ओळखलं गेलंय. यॉर्क बॉल त्यावर कोणत्याही प्रकारचा प्रहार पाहायला मिळाला नाही. आणि सचिन सातपुते ज्यावेळेस रंगात येतो ना त्यावेळेस मात्र भल्या गोलंदाजांना तो पाणी पाचतोय. शिवप्रेमी शिरगाव संघाला यावेळेला विचार करावा लागणार आहे. आपल्या प्लॅनिंग मध्ये मात्र कुठेतरी चेंजेस करावे लागतील. काय एज लागली गेली आहे मात्र कोणत्याही प्रकारचा लेग बिफोर विकेट साठी अपील केली गेली होती. शिवप्रेमी शिरगाव या संघाने आपला रिव्ह्यू गमावलाय त्यामुळे या इनिंग मध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू घेता येणार नाही. या षटकातला पुढचा चेंडू आफ्टर बॉल एज लागली गेली सचिन सातपुते नावाच्या वाघाचा. इथे होईल शिकार बसेल मोठा आदरा आम्ही टेंभरेकर संघाला. शिवप्रेमी शिरगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवायचं आणि नेक्स्ट बॅट्समन पटापट आपण मैदानात यायचा. नेक्स्ट बॅट्समन या वेळेला एक तेरीवर एक मेरी म्हणत हा एक संघर्ष चालू आहे. प्रतिकार चालू आहे. कडवी झुंज चालू आहे. रोमहर्षकता शिगेला पोहोचली गेली आहे. सुपर 8चा हा शेवटचा सामना आहे. धडपड चालली आहे. प्रतिष्ठापनाला लावली गेली आहे. दोन्हींकडून सारखे एफर्ट सारखी ताकद सारखं बल लावलं जातंय जेणेकरून या मॅच मध्ये आपल्या संघाचा विजय कसा सुकर होईल आणि साकार होईल. या षटकातला शेवटचा चेंडू या वेळेला लाजवाब बॉलिंग इन स्विंग पाहायला मिळाला. स्वतः फलंदाज अचंबित होईल. चेंडू असेल निर्धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते आम्ही टेंभरेकर या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 14. अजूनही विजयासाठी आवश्यक असणार आहेत 36 चेंडू आणि 56 धावा.
36 चेंडूमध्ये 56 धावांची गरज आहे आणि शिरगावच्या कर्णधाराला म्हणजे सचिन चोरगेला नेमकं सगळं माहित आहे की कुठे आपल्याला कमबॅक करायचं आहे. आता बॉलिंग मार्कवर दर्शन शिंदे, एक मोठं नाव, 17 वर्षाचा हा खेळाडू, पण मागच्या गेल्या 2 ते 3 वर्षांपासून अंडर 18 मध्ये सध्या भोपाळ इथं सुरू असलेल्या सीझन क्रिकेटमध्ये याची निवड झाली आहे दर्शन शिंदेची. लाजवाब खेळाडू, यावेळेला बॉलिंगची धार आहे. दर्शनकडे मात्र सगळ्या अपेक्षा असतील शिवप्रेमी शिरगाव संघाच्या. ज्याप्रमाणे सीझनचं क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, या खेळाडूनं वयाच्या 15व्या-16व्या वर्षापासून सुरुवात केली होती आणि आता पहिला चेंडू स्लो 1 बॉल दर्शनला दाखवले आसमान. चेंडू निघून जाईल का, परंतु चांगला प्रयत्न केला गेला आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. हे असतं समर्पण, हे असतं शेवटच्या क्षणापर्यंत संघर्षाची कास न सोडणं आणि संघर्षाच्या वाटेवर चालत असताना अशा अनेक आव्हानांना पेलत पेलत यशाचा मार्ग गवसणं. पहिला चेंडू, त्यावर 2 धावा, संघाची धावसंख्या झाली 16-16, एकावर 6, 16 धावा. यावेळेला या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल दर्शन शिंदे. एक मोठं नाव, आज आपल्या लौकिकाला गावाच्या प्रतिष्ठेसाठी संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी वापर केला जाईल का. यावेळेला सुंदर बॉल, काय भन्नाट वेग प्राप्त करतोय, मात्र चुकी होईल. यावेळेला शिवप्रेमी शिरगाव संघाचं काय आलबेल दिसत नाही. बॉडी लँग्वेज मध्ये कुठेतरी लूज कॉन्फिडन्स वाटतोय आणि याच ढासळलेल्या आत्मविश्वासाचा विपरीत फायदा अगदी आपल्या संघाच्या हितावह उचलताना पाहायला मिळतो, तो म्हणजे आम्ही टेंबरेकर संघ. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या होईल 17-17, एकावर 7, 17 धावा. अजूनही विजयासाठी 53 धावांची गरज आहे उरलेल्या 34 चेंडूंमध्ये आणि प्रत्येक चेंडूवर दोन्हींकडून प्रयत्न चाललाय की आपला संघ मजबूत स्थितीमध्ये कसा उभा राहील, आपल्या संघाच्या विजयाचा मार्ग सुकर कसा होईल, आपल्या वाटेत येणाऱ्या अडचणींना दूर कसं सारलं जाईल. तुर्तास दर्शन शिंदे ऑन बॉलिंग मार्क. यावेळेला ट्रॅकर बॉल भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रीजन मधला हा घणाघाती प्रहार. चेंडू निघून गेलाय सीमा पार DPL चौकार. जीवनामध्ये नुसत्या संघर्ष शब्दाला महत्व नाहीये, तर संघर्ष करणाऱ्याला महत्व असतं. वेळोवेळी आपल्यातल्या मनगटाच्या सामर्थ्यावर स्वतःचा विश्वास ठेवा आणि समोरच्या विरुद्ध कडवी झुंज करण्याचा, प्रतिकार करण्याचं सामर्थ्य बाळगा. मग समोरच्या बलाढ्य शत्रूला देखील तुम्ही झुंजवू शकता. पण गरज आहे लय पकडण्याची. यावेळेला प्रचंड आत्मविश्वासानं आम्ही टेंबरेकर संघ शिवप्रेमी शिरगाव संघाचा प्रतिकार करताना पाहायला मिळतो. या षटकातला पुढचा चेंडू, हा वेळेला एक सुंदर लोफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला डिपेक्षा कव्हरच्या रीजन मध्ये आहे देखणं आणि आम्ही टेंबरेकरचा चौकार. या संघाची धावसंख्या धाव फलकावर आहे 25-25, 2/5, 25 धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 45 धावा उरलेल्या 32 चेंडूमध्ये. 32 चेंडू आणि 45 धावांची असणार आहे गरज. हाय व्होल्टेज मॅच, रंगतदार सामना, प्रत्येक चेंडू गणिक सामन्याचा पारड मात्र फिरलं जात आहे. यावेळेला आजच्या दिवसाचे मुख्य अतिथी सन्माननीय गणेश शेठ बोंद्रे साहेब यावेळेला पुन्हा एक वार आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. सुंदर फटका, सुंदर हुक शॉट यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रीजन मधला हा आहे टेंबरेकर स्टाईल खणखणीत चौकार. संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 29-29, 2/9, 29 धावा. समीकरण मात्र बदललं जाईल. विजयासाठी आवश्यक असतील 31 चेंडू आणि अजूनही 41 धावांची गरज. 31 चेंडू आणि 41 धावांची गरज. हा चेंडू असेल महत्वाचा. महेशच्या बॅट मधनं आपल्याला आग ओकताना पाहायला मिळते दर्शन शिंदेचा. घेतला गेलाय कर्पूस समाचार गुडलँड स्पॉट वरचा चेंडू, एक अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला आणि तितक्याच वेगानं तो आतमध्ये देखील आला. त्याच्यावर मात्र कोणतंही प्रत्युत्तर बॅट्समन महेशकडे नाही.
17 वर्षाचा दर्शन शिंदे आतापर्यंत अनेक दिग्गज फलंदाजांची भंबीरी उडवताना पाहायला मिळाला, परंतु या वेळेला प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही टेंभरेकर संघाच्या महेशनं अक्षरशः लचके तोडण्याचं काम केलं आणि कुठेतरी डगमगलेल्या आत्मविश्वासाला पुन्हा कमावलं गेलंय बॅट्समन महेशच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 या धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली ती आम्ही टेंभरेकर या संघानं. समीकरण बदललं जाईल. 30 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज. यावेळेला कर्णधार सचिन सोरगे तुषार याच्या हाती चेंडू सोपवताना आपल्याला पाहायला मिळतील. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं. पहिला चेंडू लो फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न इनसाइड एज लागली होती, परंतु सुदैवानं बचावलेत. तुर्तास तरी एका धावेवर समाधान मानण्यात कुठेही प्रकारची संतुष्टी दाखवली नाही. याला जवाब रनिंग बिटवीन दी विकेट आणि या मिळतील एकूण 2 धावा. या स्तरावर तुम्ही पोहोचल्यानंतर तुमच्याकडनं होणाऱ्या बारीक सारीक चुका देखील आपल्या संघासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे या सगळ्या चुकांना टाळण्यासाठीच तुम्हाला एक वेगळा संघर्ष करावा लागणार आहे. 2 धावा संघाची धावसंख्या 331. विजयासाठी अजूनही आवश्यक असतील त्या मात्र 39 धावा. दुसरा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र वेगानं बीट केलं गेलं. तुषारला माहीत आहे की या क्षणाला आपल्या भात्यामधल्या अस्त्रांचा वापर करावा लागणार आहे. या क्षणाला आपल्या संघाला जर विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर आपला सर्वोत्तम खेळ मात्र साकार करावा लागणार आहे. ऑनसाइडच्या दिशेनं पुन्हा एकदा ठरवलेला फटका क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. ओगे एका धावेवर समाधान मानावं लागेल. आम्ही टेंभरेकर या संघाची धावसंख्या या वेळेला 32 धावा. 70 धावांचा पाठलाग चालू आहे. या षटकातले 3 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 3 चेंडू क्रमांक 3च्या षटकातले बाकी असतील. लढा उभा करावा लागेल. आम्ही टेंभरेकर संघ ज्याप्रमाणे ज्या संघर्षमय परिस्थितीमधनं या वेळेला या संघाविरुद्ध फाईट करण्यासाठी उभा ठाकलाय. अनेक दिग्गज संघांना पराभवाची धूळ चारत या संघानं स्वतःचं वेगळं अस्तित्व, स्वतःची वेगळी दखल या संपूर्ण स्पर्धेला घ्यायला लावली आहे. आणि अशा वेळेला या मोक्याच्या क्षणाला कोणत्याही प्रकारचं दडपण मनावर न घेता मात्र तुम्हाला प्रतिकार हा करावाच लागेल. समोरून हल्ला होत असेल तर प्रतिहल्ला करण्याची तयारी पाहिजे. आक्रमण होत असेल तर प्रतिआक्रमण करावं लागेल. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि या वेळेला एक महत्वाचा मोहरा जाळ्यात अडकवला आणि बसेल. आणखी एक झटका आम्ही टेंभरेकर संघाला. ज्याच्या बॅटमधनं दर्शन शिंदेचा समाचार घेतला गेला तो महेश या वेळेला तुषारच्या जाळ्यात अडकलाय. आणि कर्णधार सचिन सोरगेनं ज्या गोष्टीसाठी निमंत्रित केलं गेलं होतं बॉलिंग मार्कवर गोलंदाज तुषार याला, ते काम फते केलं गेलंय. यावेळेला व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय गणेश शेठ बोंद्रे साहेब आज आपला बहुमूल्य वेळ आमच्या निमंत्रणाला मान देऊन आज इथे खर्च करत आहेत. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेश मडके यांना विनंती करतो की सन्माननीय गणेश शेठ बोंद्रे साहेब खऱ्या अर्थानं आमच्या
मुख्य अतिथी म्हणून रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध क्रिकेटर सन्माननीय प्रवीण म्हात्रे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. म्हणून पुन्हा एक वार यांना विनंती करतो, अनिल दादा भेरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते व्यवस्थापन समितीच्या वतीनं सन्माननीय प्रमोदजी विशे साहेबांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण पार पाडायचं. पाहायला मिळाला, वैभवचं स्वागत केलं गेलं आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 40. विजयासाठी अजूनही 30 धावांची आहे आवश्यकता. पुन्हा ऑन साइडच्या दिशेने एक जोरदार प्रहार क्षेत्ररक्षक करतोय, चेंडूचा पाठलाग आणि प्रेशर बघा, दबाव बघा. सचिन चोरगेंच्या हातून होतीये चुकी, चेंडू निघून गेलाय सीमा पार. डीपी झालंय. यावेळेला आम्ही टेंबरेकर संघाकडनं जोरदार मुसंडी मारली गेली आणि समोरच्या संघावर पहिल्या चेंडू पासून झालेला आक्रमण, झालेला हल्ला, जी आक्रमकता धारण केली गेली ती ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही टेंबरेकर संघाच्या फलंदाजांनी. यावेळेला लाजवाब फटका लॉंग रिजन मध्ये हा येईल अविनाश देसलेच्या बॅट मधनं. डीपीएल चौकार. पुढच्या 21 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. चेंडू गणित समीकरण मात्र सोपं करण्याचा प्रयास, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजचा किताब प्राप्त झालेला आहे, मालिकावीराचा किताब ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलाय, स्पॉन्सर केलेला आहे, ते सन्माननीय मुस्तफा शेख यांचे परममित्र सन्मान्य असीमभाई शेख यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. डीपीएलच्या या मॅनेजमेंट टीमच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. यावेळेला अविनाशला उत्तर दिलं गेलं, कमबॅक केलं गेलं, वादळाला थांबवावं लागेल, परंतु शिवप्रेमी शिरगाव संघाचा संघर्ष कुठेतरी कमी पडताना वारंवार पाहायला मिळतोय. जो प्रेशर, जो दबाव समोरच्या संघानं म्हणजे आम्ही टेंबरेकर संघानं शिवप्रेमी शिरगाव संघावर क्रिएट केला होता, त्या दबावातून बाहेर येण्याची मानसिकता आणि त्या ताकदीचा सामर्थ्याचा संघर्ष मात्र कुठेही पाहायला मिळाला नाही, जाणवला नाही. लाजवाब फलंदाजी, तितकंच सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन यावेळेला या सामन्यामध्ये आम्ही टेंबरेकर संघाच्या माध्यमातून झालं. त्याचा परिपाक या सामन्यावर पकड मात्र मजबूत केली गेली. अविनाश थांबण्याचं नाव घेत नाहीये, फटका चुकलाय. सचिन चोरगे मुरबाडचा चित्त इथं थांबणार नाही. पकडेला सुंदर झेल आणि अविनाश देसलेचा संपतो इथं खेळ. जाईल 19 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील अजूनही 22 धावा. 48 या धावसंख्येवर आहे. 19 चेंडू आणि 22 धावा. इथूनही कमबॅक करण्याची संधी दारं अजूनही उघडी आहेत. फक्त त्या वाटा मात्र अचूकरित्या हेराव्या लागतील शिवप्रेमी शिरगाव संघाला. सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा मात्र नव्या ऊर्जेनं, नव्या प्रेरणेनं एक वेगळा संचार घेऊन नवं चैतन्य प्राप्त करून आत्मविश्वास भरून लढायचं असतं. सगळं संपलंय म्हणून पराभवाचा विचार करायचा नाही, त्याच्या मागे लपलेलं यश शोधून काढायचा. यावेळेला चेंडूचा झालाय लिंबू, परंतु अंतर नाही गाठलं. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू आपल्याला लँड होताना पाहायला मिळतोय. सचिन चोरगे यांच्याकडनं का चुका होत आहेत? हा मानसिक दबाव आहे, हा तणाव आहे, हा हाय व्होल्टेज मॅचचा परिणाम आहे. 24 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय
आणि या 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 5050 5/0 50 धावा. समीकरण बदललं जाईल. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. आमचे स्कोरर मित्र गुणलेखक विकास विषय आमच्यापर्यंत सांगतात की हे 6व्या क्रमांकाचं जे 5व्या क्रमांकाचं जे षटक आहे ते जर टफ गेलं, अगदी इकॉनॉमिकल बॉलिंग 3 ते 4 धावांचं ते षटक गेलं तर मग मात्र जोरदार मुसंडी पाहू शकतो. ती म्हणजेच शिवप्रेमी शिरगाव संघाकडनं. चला, वेळ दवडायचा नाहीये. आणि कुणाला पाचारित केलंय, कुणाला बोलवलंय बॉलिंग मार्कवर? कर्णधारानं या वेळेला निमंत्रित केलंय दर्शन शिंदे. पहिल्या षटकामध्ये अपयशी ठरला असेल परंतु कमबॅक करून देईल का? विश्वास आहे कर्णधाराचा दर्शनवर. तो विश्वास दर्शन सार्थ ठरविल का? या वेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न होता परंतु स्टँड. त्यानंतर गोलंदाजानं ज्याप्रमाणे हा चेंडू हाताळलाय, लाजवाब कामगिरी. समीकरण बदललं जाईल. 17 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. या वेळेला चेंडू तर टोलावलाय, फटका तर चुकलाय, क्षेत्ररक्षक तर चेंडूच्या खाली आहे. गडी ही बाद होईल आणि बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल ही मिळेल. षटकातला पुढचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न. मी म्हटलं होतं की कमबॅक करण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. दर्शन त्यासाठी आवाजला जातो, त्यासाठी दर्शनचं नाव घेतलं जातं आणि वारंवार यावेळेला दर्शन त्या गोष्टीची पुनरावृत्ती करतोय. 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट. एक गडी देखील बाद केला गेला. या वेळेला देखील टायमिंग प्रॉपर नाहीये, फटका चुकलाय. क्षेत्ररक्षक तिथे, मुरबाडचा चित्ता यावेळेला कोणतीही चूक करणार नाही. पकडेल हा एक अविस्मरणीय झेल, बसेल धक्का आणि त्याच स्वरूपात चौथा सलग डॉट बॉल. दर्शन शिंदे या वेळेला मात्र अगदी चूकपणे सांगतोय की माझ्या नावाची दखल का घेतली जाते. नॉन स्ट्राईकला असेल निखिल, स्ट्राईकला असेल बॅट्समन विशाल. एक हार्ड हिटर बॅट्समन आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, परंतु यावेळेला दर्शन ऑन फायर. पुन्हा प्रहार. ऑफ स्टिकच्या बाहेरची लाईन काय रीड केली जात नाही, फक्त मला प्रहार करायचा आहे या उद्दिष्टाने तुम्ही केलेला चेंज ऑफ पेस आहे. त्याचबरोबर स्विंग करण्याची ताकद आहे आणि बोथ वेला तो स्विंग करतो, म्हणजे आउट स्विंगही करतो, इन स्विंगही करतो आणि कोणा सेम ऍक्शन मध्ये बॉल रिलीज केले जातात. हा बघा, या अगोदरचा चेंडू आपल्याला आउट स्विंग पाहायला मिळाला आणि त्यानंतर व्हेरिएशन दाखवलं गेलं. या स्पर्धेमधली दुसरी मेडन ओव्हर, कारण पहिली हाताळली होती शिवशक्ती तुते संघाच्या योगेशनं आणि त्या मेडन ओव्हर मध्ये 3 विकेट देखील घेतल्या गेल्या होत्या. यावेळेला या स्पर्धेतली दुसरी मेडन ओव्हर टाकली जाते ती दर्शन यानं आणि मेडन विथ 2 विकेट्स. विक्रमाशी बरोबरी साधता आली नसली तरी मेडन ओव्हर विक्रमाची यावेळेला पर्वा करणार नाही. विक्रमापेक्षा महत्वाचा असेल तो म्हणजे या 6 बॉल मध्ये निघालेली एकही धाव. लाजवाब बॉलिंग कर्णधारानं बोलावलं. 18 चेंडू 20 धावांचं समीकरण होतं. समीकरण दर्शनच्या लाजवाब स्पेलच्या जोरावर बदललं गेलंय. 12 चेंडू आणि 20 धावा. चला, शिवप्रेमी शिरगाव संघ घाई करायची आहे. 12 चेंडू आणि 20 धावा आणि यावेळी बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा केला गेला आहे आणि निखिल आहे, विशाल आहे, दोन्ही हार्ड हिटर बॅट्समन आहेत. कौतुक करावं लागेल गोलंदाज दर्शन शिंदे. काय स्पेल आहे या मॅचचा. शिवप्रेमी शिरगाव संघ बारा चेंडू आणि 20 धावांची गरज. बॅटिंग पॉवर प्ले. पहिला चेंडू बॉलिंग मार्कवर मोहन
स्ट्राईकला निखिल. पहिला चेंडू ऑफ ट्रॅकर बॉल उकळण्याचा प्रयत्न होता. बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू नाही आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. या डावातला हा असेल सलग 7वा निर्धाव चेंडू. काय कमबॅक केलंय शिवप्रेमी शिरगाव संघाने. फॉर व्हॉट. ओके, रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांची मदत हाईट चेक करण्यासाठी. डिलिव्हरी फेअर ऑर नॉट. ओके, बॅटिंग साइडनं रिव्ह्यू आहे. हाईट मध्ये चेक करायचंय. अंपायरचं डिसिजन आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि बॅटिंग साइडनं हा रिव्ह्यू घेतला गेलाय. हाईट चेक करून हा चेंडू वाईड आहे किंवा नाही. इट्स वाईड बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल. अतिरिक्त स्वरूपात एक धाव आम्ही टेंबरेकर संघाच्या धाव खात्यात होईल जमा. आणि यावेळेला 51 धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळाली. 19चं समीकरण जो बाकी आहे कुठेतरी अडखळताना पाहायला मिळतोय. परंतु याचा फायदा क्षेत्ररक्षकांना घेता येत नाहीये. या मिळतील एकूण 2 धावा आणि या 2 धावांनी आम्ही टेंबरेकर या संघाची धावसंख्या होईल 5353. 5वर 3 53 धावा. समीकरण आता मात्र बदललं जाईल. विजयासाठी 11 चेंडू आणि गरज असेल ती 17 धावांची. 11 चेंडू आणि 17 धावा. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करण्याची जिद्द ज्या संघानं बाळगली आहे ती दोन्ही संघ एक वेगळीच रंगत एक फाईट पाहायला मिळते. या षटकाला पुढचा चेंडू. यावेळेला लो फुल टॉस. निखिलच्या बॅटमधून आलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे. तैनात. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधानी. आणि एका धावेनं आम्ही टेंबरेकर या संघाची धावसंख्या होईल 5454. 5वर 4 54 धावा. 10 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील 16 धावा. दहा चेंडू आणि 16 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर पुन्हा एक वार मोहन. विशाल आहे स्ट्राईकला आणि यावेळेला जोरदार प्रहार. मात्र तिथं सचिन चोरगे आहे रक्षणाला. त्याच्याकडनं चुकी होणार नाही. बॅकअप मध्ये चुकी झाली आणि या चुकाच खऱ्या अर्थानं महागात पडतायत शिवप्रेमी शिरगाव संघाला. या 2 धावांनी आम्ही टेंबरेकर या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेले 5656. 5वर 6 56 धावा. समीकरण बदललं जाईल. 9 चेंडू आणि 14 धावा. खऱ्या अर्थाने शिवप्रेमी शिरगाव संघाचं यावेळेला प्लॅनिंग असेल या पुढचे 3 चेंडू जर अगदी योग्य लाईन लेंथवर पडले आणि डॉट जर आले तर मग मात्र एक वेगळं चित्र होईल आणि कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. 9 चेंडू 14 धावा. या षटकातला पुढचा चेंडू. विशालच्या बॅटमधनं घणाघाती प्रहार. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. मोक्याच्या क्षणाला मोठा झटका आम्ही टेंबरेकर संघाला. लाजवाब गोलंदाजी. कमबॅक केलं गेलंय 4थ्या चेंडूवर. मोहननं आतापर्यंत केवळ 5 धावा आणि एक वाईटची अशा 6 धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये गडी देखील बाद केलाय. समीकरण बदललं जाईल. 8 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील 14 धावा. कारण 56 या धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे ती आम्ही टेंबरेकर संघानं. सुंदर गोलंदाजी. या षटकातला पुढचा चेंडू. स्ट्राईकला निखिल. मोहनच्या या चेंडूवर घणाघाती प्रहार. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. अंदाज घेतला जाईल. चेंडू होईल फील्ड. मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा निघतील धावून पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होईल 5858. 5वर 8 58 धावा. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी आवश्यक असतील 7 चेंडू आणि 12 धावा. 7-12 नेमका कोणाच्या नावावर आणि कोण होतोय कोरा हे बघणं ठरणार आहे रंजक. 7 चेंडू आणि 12 धावा. शेवटचा चेंडू. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. वारंवार ऑन साइडच्या दिशेनं चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. सुंदर कमबॅक. शेवटच्या चेंडूवर समीकरण बदललं जाईल. 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील 12 धावा. 6 चेंडू आणि 12. आता खऱ्या अर्थानं
बॉलिंग मार्कवर कोणता हुक मी एका सचिन चोरगेच्या माध्यमातून चालवला जाईल. 6 चेंडू आणि 12 पाहणं ठरेल रंजक. आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये रंगत आणली असेल. शिवप्रेमी शिरगाव संघाला आशा पल्लवित केल्या असतील तर त्या दर्शन शिंदेनं टाकलेल्या मैदान ओव्हरनं. चला लगेच त्यावेळेला बॉलिंग मार्कवर सिराज आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 12 धावा. कर्णधार सचिन चोरगेनं या हुकमी एकट्याला मात्र शोधून काढलं, हेरून काढलंय. पाहूया 6 चेंडू आणि 12 धावा या षटकातला पहिला चेंडू. यावेळेला पहिला चेंडू स्लो 1 बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर आतमध्ये आलाय, बॅट्समन चकलाय, समीकरण बदललंय. 5 चेंडू 12 धावा. या षटकातला दुसरा चेंडू हाय व्होल्टेज ड्रामा. दुसरा चेंडू यावेळेला मात्र ऑन साइडला दिले ढकलून. क्षेत्ररक्षक कधीचित त्याच्या वेगाने चेंडू पर्यंत येतो. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 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 2 धावा मात्र पूर्ण. या 2 धावांनी समीकरण होईल चेंज. विजयासाठी 4 चेंडू आणि 10 धावा. चार चेंडू आणि 10 धावा या षटकातला पुढचा चेंडू. यावर मात्र कमबॅक. एक तेरी एक मेरी, हमारे नाम के चर्चे कम होंगे लेकिन हमने कारनामे भी बड़े बड़े करके दिखाए हैं. यावेळेला समीकरण बदललंय. 3 चेंडू 10 धावा. या षटकातला पुढचा चेंडू लाजवाब बॉलिंग आतापर्यंत. आणि 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 फलंदाजाचं अपयश या वेळेला नमवायला भाग पाडते आम्ही टेंभरेकर संघाला. खराब फलंदाजीचं प्रदर्शन. हा बसेल 7वा झटका आणि बॉल ही निघेल डॉट. डीजे कल मी तर असं म्हणेल की आम्ही टेंभरेकर संघ यावेळेला टेन्शन मध्ये येतोय. तर विचार करा, दर्शन शिंदेचं ते षटक. 6 चेंडू मध्ये एकही धाव निघाली नाही. मैदान ओव्हर निघाले आणि येणाऱ्या फलंदाजांना मात्र 2दा माघारी धाडण्याचं काम केलं. त्या 5व्या क्रमांकाच्या षटकामध्ये 3 धावा जरी असत्या तरी आता समीकरण वेगळं असतं. बॉल टू रन जरी काढले असतं तरी समीकरण वेगळं असतं. म्हणून असं म्हणतात की तुमच्या चुकीची पश्चाताप करण्याची जर वेळ आली तर मग मात्र तुमची ती चूक नव्हती, तो गुन्हा होता. 2 चेंडू विजयासाठी आवश्यक होत्या 10 धावा. या वेळेला हा चेंडू महत्वाचा, हा चेंडू महत्वाचा. आणि त्यावर प्रहार करण्याच्या नादामध्ये कमबॅक केलं गेलंय. षड्डू टोकले गेलेत. विजय माक या वेळेला दाखवला गेलाय. 1 चेंडू 10 धावा. लाजवाब क्रिकेट. सचिन चोरगे आणि त्याची टीम यासाठीच तर मानली जाते. यासाठी हा उत्साह वाढवला जातो. ऐन मोक्याच्या क्षणाला मागे वळून मुसंडी घेत बलाढ्य संघाविरुद्ध बलाढ्य शत्रूला कसं आपटायचं, कसं पेलायचं, कसं तोडायचं, कसं फाडायचं हे सगळं मात्र माहित आहे शिरगाव या शिवप्रेमी संघाला. या षटकातला, या सामन्यातला शेवटचा चेंडू, त्यावर झालाय प्रहार. पण या वेळेला विजय मात्र केलाय संपादित. हा आहे जल्लोष, हा आहे आनंद. मैत्रीपूर्ण लढतीमध्ये हा विजयी सोहळा होतो मात्र साकार. या वेळेला